काय रे, काय झालं? काय नाही, फोन उचलतच नाहीये ती. अशी काय ही मुलगी? आता मी पुन्हा एकदा ट्राय करतो. हॅलो, मीनाक्षी, अगं कुठे आहेस तू? आणि फोन का उचलत नाहीयेस? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, काही नाही, ठीक आहे मी. काय झालं, तुझा आवाज असा काय येतोय? खरं सांग मीनाक्षी, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही हो, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मी मी 15 मिनिटात घरी येते. हा, येते मी. ठीक आहे, लवकर ये. ती 10-15 मिनिटात पोहोचते घरी. भाई, आपला प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला बरं का. तुमची बायको स्वतःच्या पायानं घरात गेली. भाई, आता तुम्ही बी घरात जाणार वाटतं. हा? तू तुला उतावळा दिसतोय रे. आता कुठे डाव सुरू झालाय, थोडा रंग चढू दे की. बायको, तो इथं तुझा डाव खेळतीये ना, आपण तुझ्या घरी चाल रचतोय. नाही ना, तुझ्या घरी पोचली बी असेल. तुला सांगतो पाक्या, आता येणार खरी मजा. तुला सांगते वहिनी, या मुलीचं लक्षण ना मला काही ठीक दिसत नाहीये. पण साहो, तुम्ही असं का बोलताय? अत्याई, अगं ती नयनाकडे गेली हे कळलंय ना आपल्याला. तसं फोनवर बोलणंही झालंय. येईल 10-15 मिनिटात, वाटेतच असेल. आणि कोणी सांगावं, कदाचित नयनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली असेल. मीनाक्षी, काय करू मी आता? इथून फक्त फोन करू शकते, पण नैनाचा फोनच लागत नाही. आणि बाकी कोणाला मी कसा फोन करू? मी इथे का आलीये याचं उत्तरच नाहीये माझ्याकडे. आणि घरच्यांना तर मी हे सांगून आलीये की मी नैना बरोबर आहे.
मला इथून काही करून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. अजून जर काही वेळ अशीच अडकून पडले तर. मला भेटायचं होतं मीनाक्षीला. आहे का ती घरात? मीनाक्षी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी गेली होती ना? नाही. पाहिलंच ना, आपल्याशी खोटं बोलून गेली ती. ते थांब जरा. पण मला सांगा, तुम्ही आजारी आहात हे खरं आहे ना? आणि म्हणूनच मीनाक्षी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येणार होती, बरोबर? हो हो, म्हणजे अजून तसं बरं नाहीच वाटत आहे मला. तिने मला फोन केला होता, मला भेटायला येते म्हणाली आणि आलीच नाही. अभि, अहो कुठे आहे मीनाक्षी? नाही म्हणजे ती का आली नाही हेच विचारायला आले मी. काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना? नाही, प्रॉब्लेम असं काही नाही. ती जरा बाहेर गेली. यायलाच हवी 1-5-10 मिनिटात. तुम्ही तिला भेटूनच जा ना. नाही नको, आम्ही नंतरच भेटू. तुम्ही फक्त तिला सांगा मी येऊन गेले ते. मला माहिती आहे मीनाक्षी, ही जे काही करते त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तुझी मैत्रीण म्हणून आजही तुझ्याबद्दल सहानुभूती आहे, पण कुणीतरी माझ्यातल्या आईचे हात बांधलेत हेही तितकंच खरं आहे ग. माझा मुलगा त्यांच्या ताब्यात आहे, त्याच्या जीवाला धोका आहे. मी फक्त तुला एवढंच सांगेन, तुला शक्य झालं तर मला माफ कर, माफ कर. बाहेर कोण येऊन गेलं असेल? तेजस आला असेल का? तोच असेल तर घरी कुणीतरी आहे, त्याला कळलंच असेल ना हे. मग तो घरी का नाही आला? नक्की काय प्रकार आहे हा सगळा?
आता खरी मजा येणार बायको. या घरात तू आणि मी आधी सारखंच. म्हणजे तुझं कसं होणार, या घरात राहून तुझी अवस्था कोंडल्यासारखी राहणार आणि आपली अवस्था मोकाट वळूसारखी. तू सुटण्यासाठी धडपड करणार आणि आपण लपून तुझी फडफड बघणार. बायको बायको. वहिनी, तुम्ही दोघ जण माझ्यावर अजून तरी विश्वास ठेवणार आहात की नाही? अगं खोटं बोलून गेली ती घरातून. खोटारडी कुठली? मला ना नेहमीच तिच्या डोळ्यामध्ये खोटेपणा जाणवत आला. पण तुमचा कोणाचा माझ्यावर विश्वास बसेल तर ना. अगं इतकं सगळं झालंय पण तुम्ही काही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. काय भुरळ घातली ना तुम्हाला, मला कळतच नाही अजिबात. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. बघ बघ, एवढे फोन लावतोय पण उचलते का एक तरी फोन? आणि फोन उचलल्यानंतर आपण बोलायचं असतं, नीट काही सांगायचं असतं, एवढी अक्कल नाहीये. एक तर स्वतःहून फोन करायचा नाही आणि दुसऱ्याने फोन केला तर नीट बोलायचं नाही. ते असं का बोलतेस तू? खरंच ती कुठल्या अडचणीत सापडली असेल तर तू तिला घोडबंदरच्या दिशेने जाताना पाहिलं होतं ना? मी जरा तिकडे जाऊन बघून येतो. अभि, अरे आता आता तू कशाला निघालाय? नाही ते मी बघून येतो. अभि अभि, अरे पाहिलंच ना वहिनी, ती आपल्याशी एवढं खोटं बोलली तरी सुद्धा हा गेला तिला धावत पळत शोधायला. काय भुरळ घातली ना तिने तेच मला कळत नाही याची. जाऊ दे, माझं मेलीचं कोण ऐकणार आहे? पण वहिनी एक सांगून ठेवते, जेव्हा हिचा खोटारडेपणा समोर येईल ना तेव्हा माझीच आठवण काढाल. फक्त तोवर वेळ निघून गेलेली नसली म्हणजे मिळवलं. Every night in my dreams, I see you, I feel you. That is how I know you. Go on. बायको, तुला तर माहितीच आहे आपल्याला हा असा वाघा हरणाचा खेळ खेळायला लय आवडतो आणि तू आपल्याला घाबरते तेव्हा तर लयच आवडत. जशी आपली चाहूल लागल्यामुळे तू आता घाबरलीयस
आपण तुला असंच घाबरवत राहणार. आणि तू बी अशीच घाबरत राहणार. त्यानं काय होईल माहितीये काय? आपणच सांगतो ना, आपल्यातला हा वाघाचा हरणाचा खेळ असा सुरू राहणार. एक दिवस शिकारी शिकार करणार. बायको बायको बायको. ड्रॉवर पण ओपन आहे, डोअर पण ओपन आहे. मी तर दरवाजा आणि ड्रॉवर ओपन केलाच नव्हता. दिस इंडियन समर इज व्हेरी बोरिंग यार. चला तेजस, फ्रेश होऊन घेऊ. ए हाय सोहा, अगं तुझ्याही फोनचा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, बराच वेळ झाला मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण लागतच नव्हता फोन. हो, मीनाक्षी वहिनींजवळ मी निरोप दिला होता की तुझ्या जवळची जी किल्ली आहे ती तुझ्या जवळच राहू दे, मी नंतर कलेक्ट करेन. काय सांगतेय? मीनाक्षी वहिनींनी निरोप नाही दिला? बर बर बर. हो हो, आत्ताच आलोय, मी घरी बसलोय. माझ्याकडे दुसरी चावी होती, त्यानेच ओपन केलं. अगं लॉक मध्ये ना काहीतरी गडबड आहे. ते वेळीच लॉक बदललं गेलं पाहिजे, नाहीतर ना अशी वेळ यायची एक दिवस की घराबाहेर बसायला लागायचं किंवा घरात अडकून राहायची वेळ यायची. हेच सांगायचं होतं की तू धडपड करत इकडे येऊ नको, मीच तिकडे येतो. म्हणजे त्या निमित्तानं तुला बघता येईल. आय मीन तुला भेटता येईल, बोलता येईल. हो, तिथे येऊ नाही. हा, आताही बोलतोय, पण समोरासमोर असलीस की एक वेगळीच गंमत असते ना. ओके, बाय, सी यू.
सर ये लॉन्ड्री का बिल. जस्ट वेट. पैसे घेऊन येतो.